अभि बोल. सर, हा प्रकार कसा घडला आणि कशा प्रकारे झाला? आपण तेव्हा कुठे होता? आधी आपला परिचय द्या. माझं नाव चंद्रकांत अशोक झुंजारे आहे. मी होतो मुदखेडला. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती, त्यासाठी मी मुदखेडला होतो. माझ्या रूमला एक दोन लॉक होते. दोन लॉक तोडून चोराईने माझ्या बायकोचे आणि माझ्या सासूचे काही बहिणी होते ते चोरीला गेले. आणि मला फोन आला माझ्या समोरल्यांचा, म्हणजे ताईचा, की असं असं झालं, तुम्ही लवकर या. मी तुरंत आलो. माझी ड्युटी होती मुगटला सोडून मी साहेबाला सांगितलं असं असं झालं. मी तुरंत आलो. आता तर माझ्या बायकोच्या बहिणी खूप काही गेलेले आहेत. कमसे कम 7-8 तोळे सोनं होतं. एवढी नुकसान झालेली आहे आमची. इथं काही कॅमेरे वगैरे काय ऑफिसला गेटला काही वॉचमॅन काही सुविधा इथं तुम्हाला? कॅमेरे नाही सर, वॉचमॅन नाही, का गेट लागत नाही बरोबर, त्याची तर प्रॉब्लेम आहेच सगळं. आपल्या रेल्वे कर्मचारी, कोणते अधिकारी कर्मचारी कोणी आपल्याला भेटायला आले का? एवढी मोठी हप्ता घडली पण आजपर्यंत कोणी रेल्वे कर्मचारी आमच्यापाशी आले नाही. त्यांचे SSC कोणी नाही, कोणीच आले नाही. रात्रीला घटना झालेली आहे की मला सकाळी कळालं की तुमच्या घरी चोरी झाली. मी 8:30ला आलो. मी होतो मुदखेडला. माझी मम्मीची तब्येत ठीक नव्हती. मी मुदखेडला होतो. मी 8:30ला गाडी पकडली. मी 9:45 इथं आलो. आल्याबद्दल बघितलं घरात जाऊन तर पुरं कपाटामधलं सोनं, माझ्या बायकोचे लग्नाचे दागिने वगैरे सगळे, नेकलेस, राणीहार होता, माझ्या अंगठ्या होत्या 10-10 ग्रामच्या, ते पूर्ण गायब झाले. तर तेव्हा बघितल्यावर मी हे केलं. बाकीच्या हॉलमधलं काहीच गेलं नाही. फक्त आमचं सोनं चांदी होती ते पुरं गायब झालं. रक्कम आमची 7-8 तोळे तर होती. गुन्हा दाखल वगैरे केला नाही, आता चाललो. आलते पोलीसवाले सगळे भाऊ, ते आलते सगळे. जायचं आहे आता, FIR फाडायचं आहे. किती बाजूच्या इथे? माझ्या बाजूचं बी मित्राचं बी सेमच तसंच. फक्त आरमारी फोडली दोघांची बी, आणि त्याचं बी सोनं नेलं, माझं बी सोनं नेलं.